हॅलो नमस्कार. हा पसारा काय दिसतोय तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की घरभर एवढा पसारा काय आहे. तर ह्या ज्या घरातल्या वस्तू आहेत त्या रिकाम्या करायचं काम चालू आहे आणि आम्ही सर्व ते जेवढं सामान आहे तेवढं हॉलमध्ये शिफ्ट केलं आहे. आणि इकडे माझा स्वयंपाक पण चालू आहे. तर स्वयंपाकात बनवलेली आहे मी छानशी अशी बिर्याणी आणि ही व्हेज बिर्याणी आहे. तर मग ती बनवलेली आहे. म्हटलं चला आपलं लवकर स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावा. तर बघा आता हे लोक आणताय घरामध्ये फर्निचरचं सामान. तर सर्व सामान जे आहे त्यांनी बरंचसं तिकडून रेडी करून आणलेलं आहे आणि घरामध्ये घ्यायचं काम चालू आहे. गाडी आणलेली आहे त्यांनी आणि फर्निचरचं सामान घरात घेऊन येत आहे. आणि घरातही जागा नव्हती आणि बाहेर जे आहे आपले पोर्च त्याच्यामध्ये सुद्धा जागा नव्हती. खूप सारं सामान झालेलं होतं ॲक्च्युली. कसं आलं आहे फर्निचर? चांगलं आलं. चांगलं आलं आहे का? हळू आणि हा जो आमचा जुना बेड आहे तो उचलला होता. बेड आमचा खूप मोठा होता तो, त्याच्यामुळे त्याचा जो एक साईडचा कोपरा आहे त्याच्यामध्ये कधी हातच पोहोचला नाही. तर आता मी तो काय केलेला आहे, त्या लोकांनी उचलला तो. आता खूप जण होते त्यांनी उचलला एकदम मस्त आणि मग मला तो साफ करायला लावला. तर बघा त्याच्या खालून एवढी घाण निघाली, त्याच्यानंतर एवढं काळं काळं पाणी निघालं. आणि जी साईडची जागा होती तर ती मी नेहमी साफ करायचे, त्याच्यामुळे साईडच्या जागेत एवढं नव्हतं. पण तो जो कोपरा आहे ना तिकडे कधी हात पोचला नाही, झाडू पोचला नाही, त्याच्यामुळे ते खूप खराब झालेलं होतं. आणि आपण म्हणतो बापरे घरातच राहून फर्निचरचं काम करू, पण खूप कठीण आहे. घरातच त्याच घरात राहायचं आणि तिथेच काम करायचं. बापरे आम्ही हे जवळजवळ 8 दिवस कसे काढले हे आम्हालाच माहीत आहे. चांगला वाटतोय का आकाशी कलर? चांगला वाटतोय ना? काही नाही ना? आणि फर्निचरच्या कलरबद्दल बोलाल तर खूपच आम्हाला कन्फ्युजन झालेलं होतं. पण मग शेवटी ते कन्फ्युजन आम्ही बरेच दिवसांनी सॉर्ट आऊट केला आणि फर्निचरचा कलर जो आहे तो चॉईस केला आणि खूप छान फर्निचरचा कलर घेतलेला आहे आम्ही, आकाशी कलर. आणि त्याच्यानंतर दुपारचं मला पाणी येतं तर मग फिल्टर लावलेलं आहे पाणी भरण्यासाठी. आणि मुलीवाला फर्निचरचं जे पॉलिशिंग वगैरे होतं ते चालू आहे. आणि फर्निचर बघा बऱ्याच त्यांनी सेट केलेला आहे हा. आणि आमचा नवीन बेड, आमचा म्हणजे मुलांची रूम आहे. आणि हे आहे आमचं नवीन वॉर्डरोब. तर कसं वाटतंय तुम्हाला कलर ते नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर हे बघा लिटरली याच्यात जागा नव्हती आणि विराज एक सोफ्याच्या वरच्या कोपऱ्यावर बसलेला होता आणि तिकडून टी व्ही बघत होता, कारण जागाच नव्हती, पाय ठेवायला जागा नव्हती. आणि जे सोफा वगैरे आहे त्याच्यावर पण म्हणाल तर त्यांनी घासलेलं होतं ना, तर त्याचं ते सर्व उडालेलं होतं. आणि त्याच्यात मिस्टरांचं झालेलं आहे प्रमोशन आणि त्यांना सँड ऑफ दिलेला आहे. एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये ते गेलेले आहे. आणि तिकडच्या मुलांनी त्यांच्या जे कलिग्स होते त्यांनी सँड ऑफ केला त्यांचा आणि त्यांना छानशी अशी एक प्रेझेंट दिलं. तर एवढ्या घाईमध्ये मुलांना ती पण एक्साइटमेंट की आपण काढूया म्हणून काय दिले पप्पांना. आणि मग छानशी अशी बुद्धांची मूर्ती दिलेली आहे. खूप सुंदर मूर्ती आहे ती, सर्वांना खूप आवडली. आणि मिस्टरांचा स्वभाव माझ्या चांगला आहे, त्याच्या ऑफिसमधले ते सांगत होते की बरेचसे जण रडले. ॲक्च्युली आम्ही इकडे बोलत होतो पण मुलाचा टी व्ही चालू होता ना, मग टी व्हीचा आवाज त्याच्यामध्ये आला, त्याच्यामुळं मग मी ते आमचं जे कॉन्व्हर्सेशन आहे ते म्यूट केलं आणि मीच सांगते. ही बघा किती सुंदर आहे मूर्ती आणि ती तशीच पॅक करून ठेवून दिली. तर मिस्टर आले आणि त्याच्यानंतर घरातला पसारा बघून बिचारी ते सुद्धा काम आवरू लागले. तर बघा त्याचा फायनल लुक आमच्या फर्निचरचा, म्हणजे मुलांच्या रूमच्या फर्निचरचा. आणि हे जे क्लिप्स आहेत हे
2-4 8 दिवसाचे मिळून आहेत, एका दिवसाचे नाही आहे. तर तुम्ही समजू शकता आता. आणि हा आहे माझा बेड. माझ्या बेडचं पण त्यांनी नंतर काम चालू केलं. आमचा जो जुना बेड आहे ना, आम्ही तोच थोडासा रिन्युएट करून घेतला, पण त्या मुलांनी खूप छान करून दिला. आणि आता हे माझ्या रूमचं काम चालू आहे. तर आम्ही ह्या रूमला पण सेम कलर ठेवला, कारण कलरच चॉईस होत नव्हता. मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं, सेम कलर ठेवला. तर खूप सुंदर वाटतं. आणि ही आलेली आहे माझी आई. आणि आई ती आईच असते. आणि बिचारीने एवढा पसारा बघितल्यावर ती सर्व काम आवरू लागली मला. आणि एवढा पसारा होता ना, जे 2-4 दिवसाचा 8 दिवसाचा आपण म्हणू शकतो, तर तो ती मला आवरू लागली. आणि त्याच्यामुळे खूप पटकन झालं. आणि मुलांच्या बेडला हे ड्रेस पण करून घेतलं आहे. आणि भेटूया आपण नेक्स्ट